नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण इथे बघत आहे पोहे रेसिपी आणि यामध्ये आपण एक सिक्रेट पदार्थ मिसळत आहे। तो पदार्थ घातल्याने एकदम चविष्ट आणि स्वादिष्ट लागतील। तर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, कुठेही अजिबात स्किप करू नका। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल पटकन सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। तर सगळ्यात आधी इथं मी 2 चमचे तेल हलकसं गरम करून घेतलं। यामध्ये 2-3 चमचे शेंगदाणे आहे, हे छान खरपूस तळून घेऊया। आता इथं मस्त छान असे खरपूस शेंगदाणे तळून घेतले आहे। आता काढून घ्यायचे याला। आता या तेलामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहे। बघा मस्त व्यवस्थित जिरं फुललं आहे। तर यामध्ये कढीपत्त्याची पानं घालून घेऊया। त्याला 1-8 मिनिट परतून घेऊया। आता यामध्ये एक मोठ्या आकारामध्ये बारीक चिरून घेतला कांदा हा घालायचा आहे, कारण कांदे पोहेमध्ये कांदा हा भरपूर प्रमाणात वापरतात। इथं मी एक मोठा कांदा घालून घेतला आहे। तर यामध्ये आपण एक मस्त असा सिक्रेट पदार्थ मिसळत आहे, त्याने न खाणारे सुद्धा हे पोहे आवडीने खातील, एवढे चविष्ट होतील। हॉटेलपेक्षा सुद्धा भारी असे आपण पोहे बनवत आहे। तर कांद्याला हलकासा सोनेरी रंगावर परतून घेऊया। आता इथे कांद्याला हलकासा सोनेरी रंग आला आहे। यामध्ये बारीक केलेल्या हिरव्या मिरच्या 4 ते 5 आहे, हे घालून घेऊया, किंवा मग तुम्ही लाल तिखट सुद्धा वापरू शकता। या हिरव्या मिरच्या छान तेलामध्ये 2 मिनिटासाठी फ्राय करून घ्यायच्या। बघा इथे मस्त तेलामध्ये 2 मिनिटासाठी हिरव्या मिरच्या व्यवस्थित फ्राय करून घेतल्या। तर यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेऊया, मिसळून घ्यायची। इथं माझ्याकडे 1 बाउल पोहे आहे, हे मी अगोदर स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतले आणि चाळणीवर असे नितळायला ठेवले। तुम्ही बघू शकता मस्त असे मोकळे मोकळे झाले आहे। तर हे यामध्ये घालून घ्यायचे। एक छोटा बाउल पोहे आहे। आता 2-3 मिनिटं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता इथे मी 2-3 मिनिटं छान हे पोहे परतून घेतले आहे। तर यामध्ये कोथिंबीर घालून घेते आणि इथे तळलेले शेंगदाणे आहे, हे सुद्धा यामध्ये घालून घेते। 2 मिनिटासाठी मिक्स करून घेऊया। आता यामध्ये अर्धा लिंबाचा रस आहे, हा पिळून घ्यायचा। तर हे मिक्स करून घेऊया। तर यामध्ये आपण सिक्रेट पदार्थ मिसळत आहे, तो म्हणजे बारीक कापलेला लसूण आहे। 1 कांडा लसणाचा वापरला आहे मी, हा छान खरपूस तेलामध्ये फ्राय करून घेतला। बघा यामध्ये हा घालून घ्यायचा। याने काय होते, पोह्याची जी चव आहे खाताना जबरदस्त लागते। आणि व्यवस्थित हे 1-8 मिनिट परतून घेऊया। लसणाचा जो फ्लेवर आहे तो छान पोह्यामध्ये उतरतो आणि न खाणारे सुद्धा हे पोहे आवडीने खातील। तर हे पोहे हॉटेलपेक्षा सुद्धा खायला भारी लागतात। तर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। तर आता आपले पोहे बनवून तयार आहे। गॅस करूया बंद आणि मस्त गरमागरम सर्व करूया। तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा। तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने का होईल मी छान छान रेसिपी अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल। आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। अशीच छान छान रेसिपी बनवून खात जा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।